तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे यश म्हणजे काय आणि यश हे का येत नाही. प्रत्येक व्यक्ती ही यशस्वी का होत नाही, त्याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण दररोजच्या दररोज एखादे काम करतो. काम करीत असताना त्या कार्यामध्ये आपण एवढे निपुण होऊन जातो की ते काम आपल्याला अधिक सरळ वाटू लागते, खूपच सोपं वाटू लागते, सोयीस्कर होऊन जाते. परंतु त्या कामामध्ये आपल्याला कुठंतरी काही ना काही अडथळे येतात. जेव्हा हे अडथळे येतात त्याच वेळी आपण यशस्वी होत नाही, आपल्याला यश मिळत नाही. म्हणून आपण हताश होतो. एखादं काम आपण हातात घेतलेलं आहे, त्या कामासाठी आपण वारंवार मेहनत घेत आहोत, प्रयत्नाची पराकाष्ठा केलेली आहे. आपण प्राण हा पणाला लावून आपण कार्य करतो, परंतु बऱ्याच वेळा आपल्याला अपयश येते. अपयश आल्यामुळे आपण त्या ठिकाणी खचित होऊन जातो. आपलं खचीकरण होते, आपले खचीकरण होते म्हणजे आपल्या मानसिकतेचं खचीकरण होते. जेव्हा मानसिकतेचं खचीकरण होते त्यावेळी आपल्यामधली एनर्जी ही बऱ्याच अंशी ही कमी होत जाते आणि आपण यशापासून हे दुरावल्या जातो. असंच एखादं उदाहरण आपल्यासमोर मांडता येऊ शकते की जेव्हा आपण 100% आपल्या अंतःकरणामध्ये एनर्जी असते, त्या एनर्जीचा वापर करून आपण एखादं कार्य करण्यासाठी किंवा एखादं यश संपादित करण्यासाठी प्रयत्न करतो. प्रयत्न करताना अचानकच त्याच्यामधून काय होतंय की आपले प्रयत्न कमी पडल्यामुळे आपल्याला यश मिळत नाही. यश नाही मिळालं म्हणून आपल्या 100% एनर्जीपैकी 20% एनर्जी ही निकामी होते, नाहीशी होते. राहिली 80% एनर्जी. 80% एनर्जीमधून 20% एनर्जी ही जगामधल्या लोकांनी आपल्याला पाहिलेलं असते की आपण वारंवार कार्य करून यश संपादित करण्यासाठी भरपूर प्राणपणाला लावला होता, तरी पण आपल्याला यश मिळालं नाही. म्हणून लोक आपल्याला हसतात, आपल्यावर हसल्याच्या नंतर आपल्याला अपमानित करतात. याच्यामुळे सुद्धा 20% एनर्जी ही नाहीशी होते. उरले फक्त आता 60% एनर्जी. 60% एनर्जी घेऊन आपण कार्य करण्यास जातो, तरी पण आपल्याला आपल्या मानसिकतेनं अगोदरच सुचवलेलं असतं की आपण हे कार्य करत आहोत. अगोदरसारखंच आपल्याला अपयश आलं तर याच्यामध्ये आणखी 20% एनर्जी ही नाहीशी होते आणि आपण डगमगतो. म्हणून आपल्याला इथं डगमगायचं काम नाही आहे मित्रांनो. यावर एक छोटंसं एक उदाहरण, एक छोटीशी गोष्ट आपल्याला बरंच काही शिकून जाते. त्यापैकी 2 मित्र होते. एकाचं नाव प्रणव होता आणि एकाचं नाव नुपूर होतं. तर नुपूर हा लहान होता आणि प्रणव हा मोठा होता. लहान वय होतं दोघांचंही. नुपूर आणि प्रणव हे दोघं जिवलग मित्र होते आणि प्रणव हा 10 वर्षाचा होता आणि नुपूर हा 6 वर्षाचा होता. दोघे खूप मौज मजा करायचे, मस्ती करायचे. एक वेळेस असं झालं की ते आपल्या गावापासून दूर मौज मस्ती करता एका जंगलामध्ये गेले. जंगलामध्ये गेल्याच्या नंतर त्या जंगलामध्ये एक मोठी विहीर होती. त्या विहिरीमध्ये त्या 10 वर्षाचा जो प्रणव होता त्याचा तोल गेला. तोल गेल्याच्या नंतर तो प्रणव त्या विहिरीमध्ये पडल्याच्या नंतर तो खूप सैरावैरा करू लागला, खूप हालचाल करू लागला आणि आपल्या जीवनाची भीक मागू लागला. त्याच वेळी नुपूरकडे काही साधन नव्हतं. नुपूर हा 6 वर्षाचा इकडं तिकडे बघू लागला, गयावया करू लागला, काही त्याला दिसत नव्हतं. शेवटी त्याला विहिरीच्या बाजूला एक रस्सी बांधलेलं बकेट दिसलं. त्या बकेटाला त्याने उचलून त्या आपल्या मित्राकडे टाकलं. मित्राच्या दिशेनं टाकल्याच्या नंतर मित्राला सांगितलं की तू लवकरात लवकर काय कर, त्या बकेटाला पकड, मी तुला वर उचलतो. तेव्हा त्याच्या मित्राने त्या बकेटाला पकडलं. याने आपलं प्राणपणाला लावलं, प्राण इतका पणाला लावला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली, खूप मेहनत घेतली, त्याला वर खेचलं. त्याला एवढं वर खेचलं की तो अचानकच वर आला आणि अशा रीतीनं त्याचा प्राण त्याला गमवता अचानकच त्याचा प्राण त्याला वाचवता आला. खूप छान गोष्ट आहे मित्रांनो. हे 2 मित्र आपल्या परत गावी गेल्याच्या नंतर त्या दोघांनी एकमेकाला सांगितलं की आता आपण कुणालाच ही गोष्ट सांगायची नाही. जर आपण ही गोष्ट कुणाला सांगितलं तर लोक आपल्याला काय करतील, किंवा आपल्या घरचे लोक आपल्याला म्हणतील की याच्यानंतर तुम्ही दोघं एकत्र राहायचं नाही, मग आपल्याला मौज मस्ती करता येणार नाही. म्हणून त्या मित्रांनी काहीच कोणाला न सांगता आपल्या कामामध्ये लागले. 1-2 दिवस गेले, 3-4 दिवस गेले, मग नंतर हळूहळू मग ती गोष्ट उघडकीस आल्यानंतर गावामध्ये त्याच्यावर कोणी विश्वास ठेवेना. कारण का 6 वर्षाच्या मित्राने 10 वर्षाच्या मित्राला वाचवलंय हे कुणालाच वाटत नव्हतं. म्हणून त्याच वेळी मग एका गावामधला एक म्हातारा माणूस होता.
त्यानं सांगितलं बरोबर आहे, हे केलं असेल त्याने. मग बाकीचे लोक त्याच्याकडे बघू लागले, असं कसं केलं असेल? 6 वर्षाचा मुलगा 10 वर्षाचा मुलाला विहिरीमधून वर उचलू शकतो का, काढू शकतो का? मग या गोष्टीवर प्रत्येकाला अविश्वास होता. मग त्या व्यक्तीने सांगितलं बरोबर आहे, अविश्वास असायला पाहिजे, असलाय, तुमच्यामध्ये अविश्वास दाटलेला आहे, कारण का परिस्थिती तशी आहे. परंतु या 10 वर्षाचा मुलगा जेव्हा विहिरीमध्ये पडलेला होता, 6 वर्षाचा मुलगा सर्व प्राणपणाला लावून त्याला बाहेर खेचला, याच्या मागे सर्वात महत्त्वाचं कारण आहे म्हणजे त्याची एनर्जी. त्याची एनर्जी इतकी होती की त्यानं जगाचा कुणाचाच विचार न करता त्याला वर खेचण्याचं कार्य केलं. आणि त्या ठिकाणी जग नव्हतं. जर जग असतं तर त्याला प्रत्येक वेळी टोमणे मारले असते की तुला हे शक्यच होत नाही. त्याच वेळी त्याची एनर्जी ही कोलॅप्स झाली असती. म्हणून मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये अनेक प्रसंग वाईट येतात, अनेक अडथळे येतात. त्या अडथळ्याला आपल्याला न डगमगता आपल्याला समोर जाता येते, परंतु आपण खचून न जाता यशाला सामोर गेलं पाहिजे. प्रत्येक अडथळ्याला, प्रत्येक समस्येला समोर गेलं पाहिजे. त्यासाठी आपल्याकडे तशी एनर्जी निर्माण केली पाहिजे. आणि वारंवार एकच गोष्ट केल्याने आपण बोर न होता वारंवार एकच गोष्ट केल्याने यश लवकरात लवकर साध्य होण्यासाठी महत्त्वपूर्ण असतं. म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.